नमस्कार, मी विजया वामन। सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागले। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर 3 मतदारसंघ आहेत जे पवारांसाठी महत्त्वाचे, पण त्या ठिकाणी भाजप किंवा शरद पवार दोघांनाही हातपाय मारता येणार नाही असा बंदोबस्त लागलेला दिसतोय। 3 मतदारसंघ कोणते? माढा, सातारा आणि कोल्हापूर। लोकसभेला या ठिकाणी दिग्गज आपल्याला आपटताना दिसतील। सुरुवातीला बोलूया साताऱ्याबद्दल। 2009 पासून शरद पवार गटाचे आणि पैऱ्यानं उदयनराजे भोसलेच या ठिकाणचे किंग राहिले। 2019च्या लाटेत राष्ट्रवादीचे अनेक गट डगमगले, ज्यात उदयनराजे सुद्धा होते। विद्यमान खासदार असताना शरद पवारांना सोडून त्यांनी भाजपला निवडलं। त्याच जागेवर पवारांनी श्रीनिवास पाटील यांना उभं केलं आणि साताऱ्यात सभा लावली। ती पावसातील सभा, जिथं पवारांनी अंगावर इकडे पाऊस झेलला आणि तिकडे उदयनराजेंचा पराभव झाला। आज त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत। तोच पराभव भरून काढण्यासाठी यावेळी भाजप पुन्हा एकदा उदयनराजेंच्या नावाचा विचार करू शकतात। म्हणजेच शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी फाईट तिथे लागलेली दिसेल। यावेळी मात्र श्रीनिवास पाटील आता पुढच्या टायमिंगला निवडणूक लढवतात की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी चर्चा श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांची सुद्धा होते। पण एकंदरीत विचार केला तर श्रीनिवास पाटील नाही तर त्यांच्या मुलाला उमेदवारी पवार देतील की नाही याबाबतही शंकाच आहे। हीच जागा काँग्रेससाठी सुद्धा सोडली जाऊ शकते। इथे पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शक्यता बोलून दाखवली जाते। पृथ्वीराज चव्हाण सोडले तर काँग्रेसकडून सुद्धा दुसरा प्रभावी असा उमेदवार साताऱ्यामध्ये नाही। आता जे शरद पवारांचं झालं तेच भाजपचं। उदयनराजे लोकसभा लढवणार नाहीत असंच दिसतंय। मधल्या काळात त्यांची इमेज मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाली, म्हणून यावेळी ते रिंगणात नसतील असं सुद्धा एकीकडे बोललं जातंय। त्यामुळे भाजप यावेळी ही जागा अजित पवार गटाला सुद्धा सोडू शकतं। लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून आमदार मकरंद पाटील यांना उतरवण्यात येईल अशी सुद्धा आता चर्चा सुरू आहे। उदयनराजे जर लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नसतील तर भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले आणि अतुल भोसले हे 2 पर्याय सुद्धा समोर आणले जाऊ शकतात, किंवा मग अजित पवार गटाला ही जागा सोडली जाऊ शकते। साताराचा सामना हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उदयनराजे भोसले असा सुद्धा एका बाजूने होऊ शकतो असं सुद्धा म्हणता येतं। आता माढा लोकसभेचा विचार केला तर भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या नावांची चर्चा सुरू आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचा तगडा प्यादा आणि त्यांना तगडे वजीर सुद्धा समजले जातात। अर्थात त्यांना सुद्धा अंतर्गत विरोध आहेच, तो मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा। भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह निंबाळकर हे दोघे इच्छुक आहेत। रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिलं तर मोहिते पाटील घरानं बंडखोरी करू शकतं आणि आजच्या डेटला ते भाजपला परवडणार नाही। धैर्यशील मोहिते पाटील यांना जर भाजप उमेदवारी नाकारते तर अर्थात मोहिते पाटलांकडे शरद पवार हा सुद्धा ऑप्शन खुला आहे। त्यामुळे यावेळी भाजपला आत्ताच ताब्यामध्ये आलेला माढा सहजासहजी हातचा सोडून जमणार नाहीये। मग अशा वेळी माढ्यामध्ये अजित पवार गटाला जर हा मतदारसंघ दिला तर त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर यांचा पत्ता आपोआप कट होतोय, त्यांचा रोल राहत नाहीये आणि तिथे धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागू शकते। आता राहिला विषय मोहिते पाटलांचा, तर मोहिते पाटील घराण्याचा आणि अजित पवार यांचं वितुष्ट लक्षात घेता अजित पवार संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरच लोकसभेचा डाव लावू शकतात। मग बंडा आधी इच्छुक असलेले रामराजे हे अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे त्यांचा विषय हा इथे राहिला नाही। आता पाहणं हे गरजेचं आहे की शरद पवार मोहिते पवारांनी जर मोहिते पाटलांना उमेदवारी दिली नाही तर शरद पवार मोहिते पाटलांच्या बंडखोरीला पाठबळ देतात की नाही यावरच माढा लोकसभा मतदारसंघ नेमकं कुणाचा हे समजेल। आता शरद पवारांसाठी तिसरा मतदारसंघ महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कोल्हापूर। आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की या ठिकाणी बंटी पाटील विरुद्ध धनंजय महाडिक हे नाव समोर येतं। महायुतीत सध्या शिंदे यांचे शिवसेनेचे संजय मंडलिक हे सुद्धा स्टँडिंग चेहरा त्या ठिकाणी आहे, पण भाजपच्या अंतर्गत यंत्रणा सांगते यावेळी मंडलिक यांचा चेहरा चालणार नाही। मग अशा वेळी धनंजय महाडिक किंवा हसन मुश्रीफ या चेहऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो। अर्थात काय तर स्टँडिंग चेहरा असताना सुद्धा शिंदेंना ही जागा भाजप किंवा अजित पवार गटाला द्यावी लागू शकते आणि यामध्ये बंटी पाटील यांची भूमिकाच मात्र गेम चेंजर ठरणार आहे। हसन मुश्रीफ हे कोणत्या गटाचे आहेत तर अजित पवार गटाचे आहेत आणि भाजपकडून दुसरा चेहरा समोर येतोय आणि या ठिकाणी स्टँडिंग चेहरा जो आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे, पण एकनाथ शिंदेंचा मंडलिक हा चेहरा चालणार नाही असं दिसतंय। त्यामुळे भाजप किंवा अजित पवार गटच
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकेल आणि एकंदरीत विचार केला शरद पवारांचा तर शरद पवारांना या ठिकाणी फक्त आणि फक्त छत्रपती शाहू महाराज यांचाच एकमेव जो आहे तो ऑप्शन आहे, परंतु तेही निवडणूक लढवतील म्हणून एकंदरीत दिसून येत नाही। अशा वेळी शरद पवारांना सुद्धा या जागेवरती पाणी सोडावं लागेल। हे 3 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेम चेंजर ठरताना दिसतील आणि या ठिकाणी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागेल। आता पाहणं हे गरजेचं आहे या सगळ्या लोकसभा निवडणुकांच्या बिगुलमध्ये नेमकं कोणते दिग्गज आपटतील। कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा। जर तुम्ही हा व्हिडिओ कोल्हापूर, माढा किंवा साताऱ्यातून पाहत असाल तर तुमच्या ठिकाणी लोकसभेचा खासदारकीचा स्ट्रॉंग असा चेहरा कोण आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।